लहान पंखांचे मोठे स्वप्न। एका घनदाट जंगलात एक सुंदर झाड होतं। त्या झाडावर अनेक पक्षी राहत होते। त्याच झाडावर एक लहानशी चिमुकली चिमणी राहत होती। तिचं नाव होतं मीरा। मीरा रोज पाहायची मोठे पक्षी आकाशात उंच उडायचे, नद्या पार करायचे आणि झाडावरून झाडावर जात असायचे। ती तिचे छोटे पंख फडफडवत म्हणायची, कधी मीही अशी मोठी उडान घेईल का? एके दिवशी मीराने ठरवलं, आज मी माझा पहिला प्रयत्न करणार। ती डोकं वर करून उभी राहिली, झाडाच्या एका फांदीवरून खाली पाहिलं। खाली खोल दरी मध्ये एक छोटी नदी वाहत होती। ती थोडीशी घाबरली। इतर पक्षी तिला पाहत होते। काही हसत म्हणाले, अगं मीरा, तू या छोट्या पंखांनी जमणार नाही तुला। मीरा खूप दुखावली। तिचे डोळे पाणावले, पण तिचं मन म्हणालं, जर मी प्रयत्नच केला नाही तर मला कधीच कसं कळेल मी उडू शकते की नाही। तेवढ्यात एक गोंडस तितली तिच्याजवळ आली। तिचं नाव होतं सानू। सानू म्हणाली, भय तुला खाली नेतो, पण प्रयत्न तुला वर उचलतो। तू उडू शकतेस मीरा, पण त्यासाठी धाडस करावंच लागतं। मीरा हसली। तिनं डोळे बंद केले आणि पहिली झेप घेतली। ती थोडीशी झोळली, थोडीशी खाली आली, पण तिनं पंख हलवले आणि हळूहळू तिला वायाचा आधार मिळाला। सानू तिच्या सोबत होती। मीरा, पंखांवर नाही, विश्वासावर उडायचं असतं। हळूहळू मीरा झाडाच्या पलीकडच्या काठावर पोहोचली। खालील नदीवर तिचं प्रतिबिंब दिसलं, एक छोटी चिमणी, पण आता ती आकाशात होती। सर्व पक्षी आश्चर्यचकित झाले। तेवढ्यात एक मोठा पक्षी म्हणाला, ही छोटी चिमणी आता मोठं स्वप्न उडवून दाखवत आहे। शेवटचा धडा, पंख किती मोठे आहे यावर उडान ठरत नाही, पण मनात स्वप्न आणि विश्वास असेल तर आकाशही लहान वाटतं। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माइंड टेलला सबस्क्राइब करा, आणखी अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी।